लाडकी बहिणींना लाडक्या ई-केवायसी बाबत एक सरकारचा मोठा आदेश समोर आलेला आहे। तर कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत ज्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे, बंधनकारक असणार आहे, आणि कोणत्या अशा लाडक्या ताई ज्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते पण या ठिकाणी ई-केवायसी केल्यामुळे हप्ते भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की सरकारचा एक मोठा आदेश आलेला आहे। ई-केवायसी तुम्हाला करणं बंधनकारक असणार आहे, आणि जे तुम्हाला ओटीपीचे प्रॉब्लेम येत होते ते ओटीपीचे प्रॉब्लेम देखील सरकारने आता सोडवलेले आहेत, आणि या ठिकाणी तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे सरकारने एक मोठा आदेश काढलेला आहे। तो नेमका आदेश काय असणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। बऱ्याच लाडक्या ताई हप्ता वाटपासाठी वेटिंग करत आहेत की सर आम्हाला 15वा हप्ता 14 हा हप्ता कधी भेटणार आहे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, आणि आम्ही ई-केवायसी सर आमच्या अजून झालेली नाहीये, ई-केवायसी कशी करायची, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवतो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा लाडक्या। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। ई-केवायसी बाबत एक सरकारचा मोठा आदेश आला आहे, हप्ता होणार तुम्हाला चालू। तर अशा स्वरूपाचा एक मोठा आदेश सरकारचा आलेला आहे। नेमका काय आदेश आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा ई-केवायसी बाबत हा आदेश असणार आहे, कोणाला हप्ता मिळणार आहे, कोणाला 15वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। तुमची ई-केवायसी झाली आहे का कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं। चला तर लाडक्या बघा सरकारने एक मोठा आदेश काढलेला आहे, आणि ज्या लाडक्या ताईंना ओटीपी येत नव्हता, ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी प्रॉब्लेम येत होते सर्व्हर डाऊनचे वगैरे, तर या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत त्यांच्या महिला व बाल विकास विभागाला की लवकरात लवकर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आणि ओटीपीचा इश्यू सॉल्व्ह करून पुढे लवकरात लवकर केवायसी करून घ्यावेत, अशा स्वरूपाचा मोठा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे, आणि काही जर इश्यू आले तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी करून घ्यायची, हे अशा स्वरूपाचे मोठे आदेश समोर आलेले आहेत। आता बघा याच्यामध्ये एक लक्षात घ्या, पहिला त्यांनी प्रश्न सोडवलाय तो म्हणजे ओटीपीच्या संदर्भात। जो तुम्हाला ओटीपी येत नव्हता, आधार कार्ड टाकल्यानंतर ओटीपी मोबाईलवर येत नव्हता, पहिला ओटीपी असेल दुसरा ओटीपी असेल तर त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। पण आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडकेताईंनो, ज्याच्यासाठी आपण मागणी करत आहोत, वडील आणि पती ज्यांचे निधन पावलेले आहेत, अशा कोणी लाडकेताई आहेत का ज्यांचे वडील एक्सपायर झालेले आहेत, ज्यांचे पती एक्सपायर झालेले आहेत, आणि काही काहींचे दोन्ही पण एक्सपायर झालेले आहेत, अशा कोणी लाडकेताई असतील कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे, कारण की सरकारने याच्यावर अजून निर्णय घेतलेला नाही। परत सांगतो लाडकेताईंनो, सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे। वडील आणि पती ज्यांचे या ठिकाणी निधन पावलेले आहेत, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, ज्यांना ओटीपी टाकता येत नाहीये, तर त्या लाडकेताईंनी नेमकं काय करायचं, लवकरात लवकर याच्यावर सरकारने खुलासा करायला पाहिजे। आदिती तटकरे मॅडम जर व्हिडिओ बघत असतील, आपल्या सगळ्यांचे जर व्हिडिओ बघत असतील, तर लवकरात लवकर त्यांना रिक्वेस्ट करतो मी की लवकरात लवकर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पती आणि वडील ज्यांचे नसतील, निधन पावले असतील, त्यांना लवकरात लवकर काहीतरी उपाय करून द्यावा, हा पहिला या ठिकाणी प्रश्न आहे। दुसरा आहे ज्यांची केवायसी चुकलेली आहे। बघा बऱ्याच लाडक्यांची केवायसी चुकलेली आहे, कुणाकुणाची जात निवडायला चुकलेली आहे, कुणाकुणाचं पतीचं किंवा वडिलांचं नाव टाकायला चुकलेलं आहे, कुणाकुणाचं होयच्या ठिकाणी नाही झालंय, काहीच्या ठिकाणी नाहीच्या जागी होय झालेले, अशा बऱ्याच चुका झालेल्या आहेत। तर ई-केवायसी करताना जर तुमची चूक झाली असेल तर त्याला परत एडिट करायचं ऑप्शन आणखी तरी आलेलं नाहीये। सरकारने एक गोष्ट केली, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तो आधार कार्ड जर तुम्ही परत टाकायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी डायरेक्ट सांगत आहे की तुमची ई-केवायसी ऑलरेडी झाली आहे, तुम्हाला ई-केवायसी परत करता येणार नाही। ज्या ज्या लाडकेताईंच्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सरकारने एडिटचं ऑप्शन लवकरात लवकर द्यावं, ही आपली दुसरी मागणी असणार आहे लाडक्यांनो। कोणत्या कोणत्या लाडकेताई आहेत ज्यांच्या चुका झाल्या आहेत, ई-केवायसी केली पण त्यांच्या चुका झाल्यात, अशा कोणी लाडकेताई आहेत का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की सरकारने आतापर्यंत ओटीपी हा एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। हे दोन प्रॉब्लेम बघा लक्षात घ्या, त्यांचे वडील नाहीयेत, पती नाहीत, हा प्रॉब्लेम राहिलाय। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची एक केवायसी करताना चुका झाल्यात त्यांना पण या ठिकाणी एडिटचा ऑप्शन यायला पाहिजे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यांचं यादीमध्ये नाव नाही। बघा लाडकी बहीण योजना केवायसी करायच्या वेळेस आधार कार्ड नंबर टाकावा लागतो महिलाचा, त्या महिलाचा आधार कार्ड नंबर टाकला की तिथे एक मेसेज यायला लागला की तुमचं लाडक्या बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव नाही।
त्याला काही काही अशा लाडक्या ताई आहेत ज्यांना 14वा हप्ता भेटलाय, पण त्यांना तरी पण नाव टाकलं तर त्यांचं असं येतं की तुमचं यादीमध्ये नावच नाहीये. मग अशा लाडक्या ताईंचं नेमकं काय करायचंय? लवकरात लवकर सरकारने याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. 14वा हप्ता भेटतोय म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत, मग यादीमध्ये नाव का येत नाहीये? ई-केवायसी करून का होत नाहीये? त्यांची ई-केवायसी का भरून घेतली जात नाहीये? तर यावर पण सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही आपली 4थी मागणी असेल. आणि 5वी सगळ्यात महत्वाची मागणी असेल 12वा हप्ता, 13वा हप्ता, 14वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये त्या लाडक्या ताईंना सगळे मागचे हप्ते भेटायला पाहिजेत. ज्यांची ई-केवायसी सक्सेसफुली झालेली आहे आणि ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नाहीयेत त्या सगळ्या लाडक्या ताईंना आता पात्र ठरायला लागले. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल याद्या सुरू झाल्यात यायला, आणि याद्या पात्रतेच्या याद्या समोर आल्यानंतर ज्या जर पात्र होत असतील तर त्यांना मागचे सगळे हप्ते भेटायला पाहिजेत, कारण की त्या लाडक्या ताईंची चुका नाहीयेत. जर त्या मागच्या वेळेस अपात्र ठरल्या होत्या आणि परत सरकारने त्यांना पात्र जर केलेलं असेल तर याच्यामध्ये लाडक्या बहिणीची काहीच चूक नाहीये. त्यांना मागचे सगळे हप्ते भेटायला पाहिजेत. 15वा 16वा तर हप्ते ते पुढचे तर चालू होतील त्यांना, पण मागचे 12वा 13वा आणि 14वा हे 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला एक्स्ट्रा यायला पाहिजेत, ज्यांना मागचे हप्ते भेटलेले नाहीयेत. तर अशा स्वरूपाच्या आपल्या ह्या 4 मागण्या आहेत लाडक्या ताईंनो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता बघा सणासुदीचा सण सुद्धा आलेली आहे, म्हणजे आता बघा दिवाळी आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना पैशांची खूप गरज आहे. आणि आपण सरकारकडे ही पण मागणी करत आहोत की 15वा आणि 16वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. 3,000 रुपये लाडक्या ताईंना भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून, म्हणजे यावेळीचं भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून 3,000 रुपये भेटायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे लाडक्या ताईंनो? बघा बऱ्याच लाडक्या ताईंनी याला सपोर्ट देखील केलेला आहे. बघा 3,000 रुपये आले पाहिजे दादा, माझा तुम्हाला सपोर्ट आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बघा सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सरकारपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचायला पाहिजेत. 3,000 रुपये आले पाहिजे दादा, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. दादांनी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे. रात्री 12 वाजता आणि 2:30च्या दरम्यान मध्ये करत तरी सुद्धा होत नाही. ओटीपी येत नाहीये, ऑप्शन येत नाहीये. कृपया करून दिवाळी निमित्त बहिणींना 3,000 रुपये द्यावे. इतका मोठा सण असून बहिणींना नाराज करू नये. खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय लाडक्या ताईंनो. काळजी करू नका. जर तुम्हाला ओटीपी येत नसेल फक्त 1-2 दिवस थांबा, कारण ते काम युद्ध पातळीवर चालू आहे. सर्व्हर तुम्हाला एक सोमवार पासून एक लक्षात घ्या, एक सोमवार पकडून चला. सोमवार पासून तुम्हाला ओटीपी ला एरर येणार नाही. ओटीपी डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जातील. ते सर्व्हरचा इश्यू ते सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामुळे ओटीपी बाबत काही काळजी करू नका. आता 3,000 रुपये भेटण्याबाबत खरंच खूप गरजेचं आहे. 3,000 रुपये लाडक्या त्यांच्या अकाउंटला भेटायला पाहिजेत. तर ई-केवायसी करताना असं येत आहे की आधार लाभार्थी मध्ये नाही, मला आतापर्यंत सगळे हप्ते मिळालेले आहेत, मग आता नेमकं काय करायचं? बघा खूप छान प्रश्न, मी याच्याबद्दलच तुम्हाला आता बोलत होतो. बघा सगळे हप्ते भेटले, 14वा हप्ता पण लाडक्या ताईला भेटलाय आणि आता त्यांना ई-केवायसी करायला गेल्या तर ते काय मेसेज काय आले की तुमचा आधार कार्ड यादीमध्ये समाविष्ट नाही, म्हणजे तुमची लाडकी बहीण योजना आता बंद पडली. सोप्या भाषेत एवढा अर्थ होतोय की तुमची लाडकी बहीण योजना आता बंद पडली, तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही आणि तुमचा सगळा कार्यक्रम संपलेला आहे. तर लाडक्या ताईंनो असा कोणाकोणाला प्रॉब्लेम येत आहे ज्यांना 14वे हप्ते सगळे हप्ते भेटलेत आणि त्यांचं नावच यादीमध्ये आता भेटत नाहीये, ते लाडक्या बहिणीतून वगळलेले आहेत. असं कोणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि अशा लाडक्या ताईंनी लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो तर त्याला जाऊन लवकरात लवकर भेटायचं आहे आणि तुमच्या सगळ्या डिटेल्स त्यांना सांगायचे आहेत. इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.